तुम्हाला. हॅलो. हा सॉरी. सर, आता आता आवाज येतोय तुम्हाला? हो हो येतोय. सर, मगाशी थोडा नेटवर्कचा इश्यू झाला होता. तर हा एक 2-3 वर्षापूर्वी आम्ही हे पेज चालू केलं होतं. पहिल्या स्टार्टिंगला आम्ही खेळाडूंच्या इंटरव्ह्यू घेतल्या. त्यानंतर थोडा असा विचार केला की खेळाडू तर फेमस होतो, खेळाडूच्या व्हिडिओ पोस्ट केल्या जातात, फोटो टाकले जातात. पण पडद्यामागचे जे कलाकार आहेत, जसं की कोचेस मेन करून, त्यानंतर क्रीडा फोटोग्राफी, स्पोर्ट्स फोटोग्राफी असेल किंवा त्यांचे जे व्हिडिओज वगैरे टाकतात, तर त्यांना पण आपण पुढे आणलं पाहिजे किंवा त्यांची ओळख झाली पाहिजे प्रेक्षकांबरोबर. कारण खेळाडूला तर सगळे ओळखतातच. तर हो एक असा बरोबर. हा नवीन उपक्रम आम्ही सुरुवात केला आहे. तर ओके. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार इंटरव्ह्यू चालू होण्याच्या आधी? सर्वप्रथम तर थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. तो चांगला उपक्रम आहे की जेणेकरून जे बॅकस्टेज म्हणतात, बॅकस्टेजला असतात सपोर्ट स्टाफ, आमच्या हम्म. भाषेत बोलायचं झालं तर फिजिओज आहेत, ट्रेनर्स आहेत, नंतर कोचेस आले, या सगळ्यांना पण तुम्ही एक प्लॅटफॉर्म देता, ही चांगली गोष्ट आहे. Yes, sir. Yes, sir. तर हे आमचा हेतू पण हाच आहे की जेणेकरून तुम्हालाही तुम्हाला तर ओळखतातच ऑलरेडी, त्याबद्दल काय सवालच नाही. परंतु जे नवीन खेळाडू आहेत त्यांना पण काही टिप्स भेटतील, यातून काहीतरी शिकायला भेटेल, हाच हेतू आहे. तर करूया सुरुवात इंटरव्ह्यूला. हो. तर इंटरव्ह्यूला सुरुवात करत असताना सर्वात प्रथम प्रश्न हाच विचारेन की तुम्ही कबड्डीशी कधी आणि कशा प्रकारे जोडला गेला? कबड्डीशी जुळलं म्हणजे मी स्वतः कबड्डी खेळाडू आहे. मी 93, 94, 94, 95 2 वर्ष युनिव्हर्सिटी खेळलो आहे मुंबई युनिव्हर्सिटीतून. त्यानंतर मी एअर इंडियातून ऍज अ कॉन्ट्रॅक्ट प्लेअर म्हणून 1 वर्ष खेळलोय. आणि त्यानंतर मुंबई पोस्टलची टीम बनवली, जेव्हा आम्ही 6 जण रिक्रूट केलेले. ओके. सगळ्यात मोठी रिक्रुटमेंट होती त्यावेळेला. मी रिक्रूट 96 97च्या बॅचला रिक्रूट झालो. ओके. त्यानंतर 2003 पर्यंत मी कबड्डी खेळत होतो. त्यानंतर माझ्या लोअर बॅक इंजरीमुळे मला कबड्डीतनं हळूहळू बाहेर पडावं लागलं. आणि त्यानंतर फिटनेसची आवड, पण कबड्डी खेळता येत नव्हती, त्यामुळे काहीतरी करायचं म्हणून मग मी फिटनेसशी जुळलो गेलो आणि मला तिथे आवड निर्माण झाली आणि मग मी फिटनेसचे कोर्सेस वगैरे केले. अच्छा. असं. आणि ऑलमोस्ट 2012ला मी स्पोर्ट्स स्पेसिफिक फिटनेस, जरा एसएनसी कोच वगैरे, त्या अगोदर जिम ट्रेनिंगचं अच्छा. वगैरे फिटनेस पर्सनल ट्रेनिंगचं करत होतो. पण ओके. 2012 पासून मी स्पोर्ट्स स्पेसिफिक मध्ये आलो. बऱ्याच ओके. चांगल्या चांगल्या मोठमोठ्या, म्हणजे जे तेव्हाचे एसएनसी होते त्यांच्या अंडर 2-2 वर्ष काम केलं, कोर्सेस केले. आणि त्यानंतर मी झहीर खान बरोबर काम करत होतो माझ्यावर, ते 2015 पासून. झहीर खानचं प्रो स्पोर्ट म्हणून फिटनेस चेन आहे, अच्छा. तिथे ऍज अ एसएनसी म्हणून काम करत होतो पोस्टचा जॉब चालू असताना. तो ओके. एक दिवस संध्याकाळी, म्हणजे सीझन 3च्या प्रिपरेशनच्या अगोदर, पुणेरी पलटणचे सीईओ कैलाश कांडपाल आणि जे अशोक शिंदे सर आहेत मेंटर, ते ओके. आले होते की ऍथलीटला ट्रेन करणारी अशी जिम पाहिजे होती त्यांना. असं बॉडी बिल्डिंग किंवा असं नाही, ऍथलीटला जिथे प्रॉपर स्पोर्ट्स वाले येतात. कारण आमच्याकडे ओके. प्रो स्पोर्ट मध्ये ऑल टाईप ऑफ ऍथलीट येत होते. क्रिकेटर्स तर झहीर खानचं असल्यामुळे खूप होतेच, सायकलिस्ट होते, लॉन टेनिस वाले होते, फुटबॉल प्लेयर्स होते. हे कोणताही गेम जो इंडियात चालू आहे त्याचे टॉप ऍथलीट येऊन ट्रेन करत होते. ओके. तो तेव्हा तिथे आले, त्या अनुषंगाने मग मी पुन्हा कबड्डी, म्हणजे सीझन 3 आणि सीझन 4 मी ऍज अ असिस्टंट केलं स्वप्नील हजारे बरोबर, येस. ऍज अ एसएनसी. आणि सीझन 5 पासून मग लीड एसएनसी म्हणून चालू झालं. सीझन ओके. 6ला मग मी शिफ्ट ओव्हर केलं पुण्यावरून जयपूरला. तो असा ओके. प्रवास पुन्हा, म्हणजे म्हणतात ना, कबड्डीतून गेल्यावरती नशिबाने म्हणायचं की पुन्हा कबड्डीशीच जोडलं गेलं असं. ते एक असतं ना सर, एकदा हो आपलं ते एक्झॅक्टली, म्हणजे आपलं डेस्टिनी लिहिलेली असते तसंच झालं म्हणायचं. कारण एक्झॅक्टली. 2004 ते माझे बरेच जण माझे बरोबरचे मित्र वगैरे, कारण मी 2004 ते 2014 मी एक टुर्नामेंट पण नाही बघितलेली, एक सिनियर ओके. नाही, म्हणजे एवढा कबड्डीपासून लांब होतो. पण अचानक फिटनेसमुळे परत कबड्डीशीच जोडलं गेलो असं. ते सर बोलतात ना की एकदा आपल्या ज्या रक्तात ती एखादी गोष्ट भिनली ना की त्यापासून आपल्याला कोण लांब करू शकत नाही. तसंच एक तुमचं उदाहरण आहे हा, कबड्डी म्हणजे मे बी माझ्या नशिबात तुमच्या. असावं की कबड्डीतनंच परत नाव, म्हणजे त्याच क्षेत्राशी जुळलं जावं. आणि त्यामुळे एक्झॅक्टली. जुळलं गेलो, म्हणजे ऍक्सिडेंटली. म्हणजे मी 5 to 9 शिफ्टला असायचो, म्हणजे ते सकाळी आले असते तर मला भेटले नसते किंवा मी दिसलो नसतो. पण ते त्या ओके. वेळेतच आले. सो इट्स थोडं लक फॅक्टर पण म्हणता येईल किंवा डेस्टिनी होती, तसंही योगायोग म्हणता येईल. म्हणायला लागेल. योगायोग एक्झॅक्टली. तर जसं तुम्ही सांगितलं सर, 93 पासून तुम्ही खेळत आहात, तर तुम्ही जो काही काळ खेळलात, एक 10-12 वर्ष, एकूणच तो काळ कबड्डीतला कसा होता? किंवा तुमचा जो प्रवास होता कबड्डीचा तो कशा प्रकारे होता आणि त्यामध्ये आणि आतामध्ये काय फरक आहे?
कबड्डीत फरक तेव्हाच्या आणि आताच्या मी म्हणेन मॅटचा हा फरक आहे. आताचे रुल्समुळे थोडा फास्ट गेम झालाय. तेव्हा 30 सेकंदच तुम्ही रेड मारली पाहिजे असा काही रूल नव्हता. काही काही जण एक एक मिनिटं पण रेड म्हणजे वेळ काढता येत होता. आता तसं नाहीये. म्हणजे जर आपण 30 सेकंडचीच प्रत्येक रेड पकडली तर मोजून 40 ते 45 एका टीमच्या रेड होतात. जर फास्ट केल्या कोणी स्लो केल्या तर तेव्हा तसं नव्हतं. मला 1 मिनिटं 1.25 मिनिटं असं काही टाइम नव्हता. माझा जोपर्यंत कांट चालू आहे व्यवस्थित तोपर्यंत. त्यामुळे तो थोडा स्टेडीनेस होता. प्लस आता बोनस बरोबर सुपर टॅकल वगैरे हे सगळे आल्यामुळे या रूलमुळे गेम्स फास्ट झालाय. आणि त्या अनुषंगाने मी म्हणेन की थोडं पेशन्स. आता बघितलं ना हाय स्कोरिंग मॅचेस खूप होतात. तो डिफेंडरचा पहिलं त्यावेळेला म्हणजे समोरच्या टीमकडे 4 किंवा 5चं लीड गेलं की ते काढणं पण कठीण असायचं. इव्हन बोनस असली तरी. मग त्यामुळे मे बी त्या फास्ट किंवा त्या टेम्पोज एवढा फास्ट झालाय की प्लेअरची मेंटॅलिटी पण तेवढीच फास्ट होते. तुम्ही बघित असेल म्हणजे टेम्परामेंट खूप कमी आहे. लो स्कोरिंग मॅचेस होतच नाहीत आता. हाय स्कोरिंग मॅचेस होतात. स्किल लेवल बघितलं तर तेवढी स्किल. हॅलो, आवाज आवाज येत नाही सर. हॅलो. हॅलो. हा सर, आता येतोय येतोय आवाज. का? हा. मगाशी. तर स्किल लेवल मध्ये एवढा काही फरक नाही. फक्त गेमचे रूल्स वगैरे चेंज झाल्यामुळे थोडा फास्ट गेम झाला एवढंच मी म्हणेन. ओके सर, त्यावेळेस तुम्ही जेव्हा खेळत होता तेव्हा तुम्ही ऍज अ काय खेळत होता? डिफेंडर, रेडर, काय भूमिका होती? ऑलराऊंडर, राईट कॉर्नर प्लस रेडर म्हणून खेळायचो. अच्छा. तेव्हा सगळेच म्हणजे रेडर पण डिफेंड करायचे. आत्तासारखं नव्हतं की रेडर म्हटलं की तो फक्त रेडर. तेव्हा रेडर पण डिफेंड करायचे. डिफेंडर जे असायचे ते पण चांगल्यापैकी रेड मारायचे. तर मोस्ट ऑफ द सगळेच ऑलराऊंड खेळायचे. तर एकूणच सर तो काळ किंवा ते खेळाडू किंवा तुमचे काही जे अनुभव किंवा एखादे किस्से त्यावेळेस जर लक्षात असतील तर ते आमच्याबरोबर शेअर केलं तर तुम्ही. अनुभव म्हणजे त्यावेळेचे आता मी या मुलांना सांगतो तर त्यांना वाटते की ऍक्च्युली फरक आहे. एक 2 पिढ्यांचा गॅप वगैरे. पण त्यांना सांगते हे सर तेव्हाच्या जुन्या कबड्डीतच जास्त पण खरंच स्किलफुल होती. म्हणजे एक एक मोठमोठे खेळाडू जे छत्रपती वगैरे त्यांचे गेम बघायला भेटले त्यांच्यावर खेळणं. आणि आताची मुलं पण खेळत आहेत, फास्ट आहेत. पण मी म्हणेन तेव्हाचं स्किल खूप जास्त चांगलं होतं आतापेक्षा. आता स्किल आहेत पण जसं आता मी सांगेन की तेव्हा विलास जाधव हे समोरच्या कॉर्नरला राईट कॉर्नरला जे महाराष्ट्राचे खेळाडू आहेत ते लात मारतील हे माहिती असून पण ते त्यावर पॉईंट काढायचं. तसं एखाद्याला एका स्किलनी ओळखलं जायचं की याचा टो टच खूप चांगला आहे, याचं एखाद्या डिफेंडरचं अँकल होल्ड किंवा ब्लॉक खूप चांगला आहे. तसं आता नाहीये की खेळाडू ओळखले जातात नावाने पण हा खेळाडू याचा जसं अनुप कुमार पर्यंत होतं की बोनसचा बादशाह. आता तसं राहिलेलं नाहीये. तसं म्हणजे की 1 किंवा 2 परिपक्व म्हणजे त्या स्किलचा तो परिपक्व खेळाडू. म्हणजे त्याला त्या स्किलमुळे ओळखले जायचे. अरे टो टच असावा तर या खेळाडू जर का. आता तसं नाही. म्हणजे त्यावेळेला आमच्याही अगोदर खूप म्हणजे मला पण खूप कमी तारक सरांचा टो टच हा बघण्याजोगा होता. तारक राहुल सरांचा असं. एकूणच जसं तुम्ही सांगितलं की खूपच फरक आहे. आणि तेव्हाची जी मेहनत होती त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे किंवा जिम तर आपण नाही म्हणू शकत पण कबड्डी खेळासाठी आपलं शरीर कशा प्रकारे तंदुरुस्त किंवा फिट ठेवायचे त्यावेळेस. त्यावेळेस सांगितलं ना त्यावेळेला ह्या फिटनेस बद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे सिनियर जे आमचे करतायत आणि जे सांगतायत रोज रनिंग 1-1 तास प्रॅक्टिसच्या अगोदर पण रनिंग स्प्रिंट 30-40 स्प्रिंट म्हणजे तेव्हा सायन्स त्याच्या मागचं काहीच माहिती नव्हतं. आणि ऑफ सीझनला फक्त वेट ट्रेनिंग. हा असंच असायचा फिटनेसपेक्षा कंटिन्यू प्रॅक्टिस म्हणजे दिवसातनं माझ्या 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस व्हायच्या. सकाळी एअर इंडियाची प्रॅक्टिस, नंतर एमडी कॉलेजची प्रॅक्टिस, नंतर क्लबची प्रॅक्टिस. तोच फिटनेस ग्राउंडची प्रॅक्टिस हाच फिटनेस असायचा. खरंच हे पण फार इम्पॉर्टंट आहे सर. तुम्ही आता जसं सांगितलं की ती ग्राउंडची जी प्रॅक्टिस आहे तो एक खरा फिटनेस असतो. जेवढं तुम्ही ग्राउंडला वेळ द्याल तेवढंच मी तर आताही सगळ्यांना तेच सांगतो की फिटनेस हा 45 मिनिट्स टू 1 आवर ठीक आहे. बट जेवढं मी स्किल आणि ग्राउंड प्रॅक्टिस करेन तेवढंच माझं आता बरेच जण ऍजिलिटी घेतात काय घेतात. नो डाऊट ऑफ सीझनला इन सीझन थोडंफार पाहिजेत. पण मी त्या कबड्डीच्या ग्राउंडमध्ये किती एजाईल आहे, किती माझा क्विकनेस आहे, किती माझे टर्निंग फास्ट आहेत, किती समोरच्या खेळाडूंचं मी आकलन करून त्याप्रमाणे माझं बॉडीमध्ये चेंजेस करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते जितकं मी स्किल प्रॅक्टिस करेन तेवढंच चांगलं होणार आहे. बरोबर.
सर तर तुम्ही एक ॲज अ प्लेयर पण आहात, आता ॲज अ कोच पण आहात. तर ह्या दोन भूमिका किंवा ह्या दोन गोष्टींमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? ऍज अ प्लेयर होतो तेव्हा एकच होतं की आपण केलेली चूक म्हणजे जी आहे ती कोचने सांगायची आणि मग कोचने सांगितल्यावर ती चूक सुधारायची. त्यामुळे आता ऍज अ कोच झाल्यावर मला जर चुका मुलांच्या सुधारायच्या आहेत तर मला हं. पहिलं त्याचा अभ्यास करावा लागतो की काय आहे आणि आणि त्यानंतर त्यांना सांगावं लागतं असं आहे. एक्झॅक्टली. खूप असा फरक नाही आणि कोचिंग मध्ये म्हटल्यावर की कुणाचं काय चुकतंय आता गेम कारण आमच्याकडे युवामध्ये किंवा पुणेरीमध्ये जे येतात ते ऑलरेडी खूप चांगले प्लेयर्स येतात त्यामुळे एक्झॅक्टली. त्या लेवलला येऊन त्यांचा गेम नाही चेंज करू शकत आम्ही की कुणाचं बरोबर. कुठे अजून स्किल एखादं इम्प्रूव्ह कसं करू शकतात आणि काय चेंजेस केले तर त्याच्या पकडी कमी होतील किंवा एखाद्या क्षेत्राच्या पकडी वाढतील हेच सांगू शकतो. एक्झॅक्टली. असं खूप कोचिंग कारण युवामध्ये जे पण खेळाडू येतात त्यांच्याकडे ऑलरेडी खूप चांगलं टॅलेंट असतं. एक्झॅक्टली. म्हणजे सिलेक्ट करताना किंवा स्काउटिंग करताना ते तसेच केले जातात. त्यामुळे असं नाहीये की त्यांच्यावर आम्ही खूप मेहनत घेतोय. आणि त्यांच्याकडे खरंच छान टॅलेंट असते. त्या टॅलेंटला थोडं पैलू पाडायचं काम केलं जातं. बाकी काही नाही. खरं सर, जसं आता तुम्ही उल्लेख केला तर युवा पलटणकडे मी येणारच होतो, कारण युवा पलटणने हिरे घडवले असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यात तुमचा तर सर खारीचा वाटा आहे, कारण तुम्ही जेव्हापासून जॉईन झाला त्यानंतर युवा पलटण हा संघ व्यावसायिकमध्ये खेळायला लागला आणि युवा पलटण मधून असलम असेल, पंकज असेल, बरेच खेळाडू आहेत. आपण जे आपण पुण्यामध्ये देखील, पुणेरी पलटणमध्ये देखील खेळताना पाहिलं. तर एकूणच जेव्हा युवा पलटण हा कन्सेप्ट पुणेरी पलटणने चालू केला, तर त्याच्या मागचं रिझन काय होतं किंवा तो कशा प्रकारे चालू झाला युवा पलटण हा संघ? रिझन इन द सेन्स या अगोदर कसं होतं की स्टार स्पोर्ट्स वाले एक NYP कॅम्प घ्यायचे. सीझन 4 ते 5 पर्यंत ते मॉडेल होतं 6 पर्यंत आणि बरोबर. त्यातून NYP प्लेअर घेतले जायचे. तेव्हा 2 प्लेअर घ्यायचे. पण त्यानंतर असं होतं की बरेचसे कोच किंवा कॅप्टन त्यांचेच प्लेअर आणायचे ज्यांना काही खेळता पण येत. त्यामुळे मग मॅनेजमेंटने कुठेतरी ठरवलं की यापेक्षा आपणच जर शोधून आणले आणि त्यांच्यावर थोडं मेहनत करून जसं त्यांना पैलू वाढून त्यांना जर टीमसाठी तयार केलं तर खूप स्वस्तात आपल्याला चांगले प्लेअर बनवतील आणि जे लॉंग टर्म टीम बरोबर जुळले राहतील. या अनुषंगाने तो सीझन 7 पासून प्रोग्राम त्या पुणेरी पलटणने चालू केला. सो मेकशिफ्ट मध्ये म्हणतात ना की आम्ही तेव्हा सांताक्रुजला मुलांचं राहण्याची सोय होती. प्रॅक्टिस आमची सायनला चालायची. फिटनेसला आम्ही म्हणजे कंडिशनिंगला वगैरे पार्ला द्यायचो. असं होतं. आता एकाच ठाण्यात एकाच ठिक असं आहे. ठीक आहे सर. तर जेव्हा युवा पलटण हा संघ चालू झाला, तुम्ही नक्कीच पुणेरी पलटणचा भाग होतात. तर एकूणच तेव्हा जी पहिला जो संघ आखला गेला किंवा पहिला जो संघ बनला युवा पलटणचा, एकूणच त्याची आखणी कशा प्रकारे झाली आणि तुम्ही जे खेळाडू चूज केले, एकूणच त्यांची स्काउटिंग कशा प्रकारे करण्यात आली? स्काउटिंग म्हणजे सीझन 7 झाल्यानंतर ज्युनियर नॅशनल्स नंतर ज्या ज्या लोकल टुर्नामेंट और ज्या हरियाणा वगैरे कारण आता युट्यूबमुळे चॅनल्समुळे बऱ्याचशा टुर्नामेंट इथून बसून पण दिसतात. त्यातून बरोबर. आम्ही जवळजवळ निवडून आणले होते. जसे जयदीप वगैरे हे खेळाडू पण इकडे येऊन गेले. या. पण तेव्हा जे कोच होते किंवा काही कारणास्तव त्यांच्या इकडे जय भगवान जयदीप वगैरे हे पण फर्स्ट जी आमची टीम बनली होती त्यात. त्यानंतर आम्ही सायनला सिलेक्शन घेतलं होतं. जवळजवळ 350 मुलं होती. त्यातून एक आमची पहिली टीम बनवली आणि म्हणजे जी पहिली युवा पलटणची टीम बनलेली माझ्या मते इचलकरंजीला फर्स्ट टुर्नामेंट खेळलं. त्या या. बॅचचा एकूण एक मुलगा कुठल्या ना कुठल्या टीम मधून तरी प्रो कबड्डी खेळलाय. त्याचा आम्हाला थोडा आनंद आहे. कारण तर तुम्हाला 12च्या 12 खेळाडू युवा पलटणचे ते पहिल्या ह्याच्यातले प्रो कबड्डी खेळलेले. एक्झॅक्टली सर. एकूणच मी तुम्हाला आठवत असतील तर त्या खेळाडूंचा उल्लेख तुम्ही करू शकता. तो जो संच हा होता. जसा शुभम शिंदे आहे, जो आता कन्सिस्टंटलीच खेळतोय चांगलाच. आदित्य शिंदे होता तो पण खेळला. असलम नंतर पंकज, शुभम शेळके, नंतर कर्नाटकातला रतन म्हणून एक प्लेअर होता तो खेळला. तमिळनाडूचा बाबू म्हणून एक प्लेअर होता तो पण खेळला. तो 7च्या 7 म्हणण्यापेक्षा 12 प्लेयर्स होते. ते सर्वच्या सर्व 12 प्लेयर्स प्रो कबड्डी खेळले. नक्कीच सर. कारण तुम्ही ती स्काउटिंगमध्ये देखील तेवढी मेहनतच लागली असेल आणि स्काउटिंग करून आणलं. पण युवा पलटणमधून खेळत असताना युवा पलटणमधून प्रो कबड्डीमध्ये जाणं, मला तर वाटतं तो इतका सहज आणि सोपा प्रवास नाहीये. त्यामध्ये तुम्ही त्यांच्या मागे तुमची मेहनत देखील होती.
एकूणच ती मेहनत तुम्ही त्यांच्याकडून कशा प्रकारे करून घेतलीत आणि आज हा प्रवास जो त्यांनी गाठला प्रो कबड्डी पर्यंतचा, तो एकूणच काय मेहनत त्या खेळाडूंनी घेतली किंवा तुम्ही त्यांच्याकडून काय मेहनत करून घेतली? मी मेहनत करून घेण्यापेक्षा त्या खेळाडूंचीच मेहनत आहे. आणि त्यांनी आम्ही जेवढं सांगू तेवढं केलं. आणि एकच आहे की कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क हे यशाचं युवा पलटणच्या म्हणजे मी म्हणेन गुपित आहे. कन्सिस्टंटली प्रॅक्टिस, फिटनेस या गोष्टी चालू आहेत. खेळाडू पण त्यांची तेवढीच मेहनत घेत आहेत, तेवढेच एफर्ट आहेत. म्हणजे वर्षभर घरापासून लांब असतात मुलं हो. असं. तर म्हणजे आता संकेत सावंत, मगाशी त्या बारांमधले आमचे राहिले संकेत सावंत, बाळा जाधव, जशी नावं आठवते सांगा, हा. कारण ती सगळी बॅच आमची खेळलेली आहे एक्झॅक्टली. असं आहे. तर एकूणच पाहायला गेलं तर तुम्ही जसं म्हणाले की जेवढे पण युवा पलटणमध्ये खेळले आज प्रो कबड्डीमध्ये दिसतात. तर मी थोडंसं स्पेसिफिक होईल. असलम इनामदार हे नाव आज पूर्ण भारतामध्ये गाजतंय, पूर्ण जगामध्ये गाजतंय. इंडियन गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याचा देखील एकूण प्रवास आपण जर पाहिला तर तशा प्रकारेच प्रवास होता. युवा पलटण, त्यानंतर पुणेरी पलटण. तर तो एक ॲज अ प्लेअर माझा देखील तो फेवरेट प्लेअर आहे. असलम माझा काय सर्वांचा फेवरेट प्लेअर आहे. तर त्याच्याबद्दल किंवा तो जो मेहनत घेतो त्यांनी त्याचा प्रवास तुम्ही देखील तुमच्या डोळ्याने पाहिला आहे. तर त्याच्याबद्दल किंवा त्याच्या मेहनतीबद्दल आणि तो आज ज्या पोझिशनवर आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सांगितलं ना, जसं युवा पलटण मधल्या प्रत्येकानेच मेहनत घेतलेली आहे. त्यात असलम इनामदार म्हणजे मेहनत तर अगोदरपासूनच घेतात. आणि त्याचा गेम होतं आणि त्याच्या कॅप्टनशिप खाली पुणेरी पलटणला फायनल मिळाली. हो. नंतर 9व्या सीझनला तो असताना, तो 8व्या सीझनला जेव्हा यंग प्लेअर आला तेव्हा टॉप रेडर म्हणून होता. 169 168 समथिंग पॉईंट. त्यामुळे त्याच्या मेहनतीला, त्याचा म्हणतात ना की त्याने मेहनत घेतली, त्याचं फळ त्याला मिळत गेलं. आणि त्यामुळे आज तो या स्तरावरती आहे. मेहनत सगळ्यांनी घेतली. म्हणजे आता शुभम शिंदे घेतोय, संकेत सावंत होता, संकेत सावंत, जेवढ्यांनी मेहनत घेतली ते कन्सिस्टंटली गेले 5-6 सीझन खेळतातच आहे. मेहनत ओके. सगळेच घेतात. काहींचं लक आहे की काहींचं, जसं शुभम शेळके सारखा खूप गुणवंत खेळाडू होता, तो इंजर्ड झाला आणि थोडा मग त्यामुळे एक स्टेप बॅक गेला. असलम तर एकच आहे की इंजरी होऊन पण त्याने त्या इंजरीवरती मात करून तो पुन्हा पुन्हा येत राहिलाय एक्झॅक्टली असं. सर. इंजरीचा जसा आता विषय निघाला आहे की इंजरी जेव्हा होते तेव्हा खरंच एक प्लेअर जो आहे तो स्वतः एक बॅकफूटवर जातो किंवा एक सेटबॅक होऊन जातो त्याच्या करिअरमध्ये. तर जेव्हा इंजरी होते तर इंजरीच्या एक तर दोन गोष्टी आहेत. जसं म्हटलं तर प्रिहॅब असतो, रिहॅब असतो. तर एकूणच इंजुरी न होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा इंजुरी झाल्यानंतर कसं रिकव्हर केलं पाहिजे? काय, कबड्डी गेम हा इंजरी आहे, सो इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम असं मी म्हणेन. येस. पण इंजरी पासून वाचवण्यासाठी जसं म्हटलं ना की आपला रेग्युलर फिटनेस, नॉट ओनली जिम और कंडिशनिंगचा फिटनेस, तुमचा मॅचचा गेम म्हणजे मी प्रॅक्टिस म्हणून सांगितलं ना, प्रॅक्टिस खेळताना मला कोणी माझ्या पायात उडी मारली, काही केलं तर माझा प्रॅक्टिसच्या स्किलमध्ये माझ्या बॉडीला ती एवढी सवय लागली पाहिजे. एवढे म्हणजे जे समोरनं मारलेले फटके वगैरे, ते खाण्याची, ती पचवण्याची ताकद बॉडीत ऑटोमॅटिक रोज, जसं बॉक्सरचं आहे, रोज त्यांची बॉक्सिंगची फायटिंग खेळून खेळूनच त्यांच्या बॉडीला, आपण बघणारे घाबरतो पण त्यांना ते युज टू असतं. आज ही येस. कबड्डी ज्याने खेळले आणि त्याने 10 वर्षाच्या नंतर त्याला भीती वाटते, पण आतमध्ये खेळण्यासाठी ते सगळं नॉर्मल असतं. कारण त्याचं बरोबर. रोज प्रॅक्टिस करून करून ते बॉडीला हे झालेलं आहे. सो एखादी मोठी इंजरी हा लक फॅक्टर आहे, पण त्यातून आता बाहेर येऊ शकतो कारण आपण सायन्स इव्हॉल्व्ह झालाय. पण तुम्ही योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला, योग्य त्या फिजिओथेरपी, त्यानंतर योग्य त्या स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, हे सगळे टप्पे काय आहे, बरेच जण आता डॉक्टरनी सांगितलं की तुला 6 महिने फिजिओथेरपी करायची आहे. पैशाच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा दुसऱ्या 2 ते 3 महिने करतात आणि मग पुन्हा त्याच्यावर खेळतात, पुन्हा त्यावर इंजरी होते. बरोबर. सो इंजरीला एक पिरियड आहे की बाबा ठराविक इंजरी झाली तर 9 महिन्याचा काळ आहे, काही इंजरी आहे 4 महिन्याचा, तेवढा पिरियड तुम्हाला द्यायला पाहिजेत. म्हणजे विथ रिहॅब प्लस तुमचा स्ट्रेंथनिंग वगैरे प्लस रिटर्न टू प्लेचा जेवढा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम करूनच तुम्ही यायला हवं. तुम्ही त्या एक्झॅक्टली. अगोदर आलात तर खूप चान्सेस आहेत की तुम्हाला पुन्हा री इंजरी होईल त्यामध्ये. आणि सेम सेम इंजरी झाली की मनातून पण तुम्ही खचता आणि ती इंजरीतून तुम्ही रिकव्हर होताना मग खूप प्रॉब्लेम होतो. सो आता बरेच जण मी बघतोय 20-21व्या वर्षी इंजरी झाली, तुम्ही प्रॉपर 1 वर्ष द्या त्या याला आणि नंतर तुम्ही येऊ शकता ना, तुमचं वय आहे 30 पर्यंत तुम्ही खेळू शकता. पण बरोबर. प्रॉब्लेम असा आहे की नाही, 6 महिने झालं मला खेळायचंय आणि पुन्हा चालू करतात. स्पेशली
लिगामेंट इंजरीमध्ये 6-7 महिन्यात खेळायला चालू करतात. प्रत्येक बॉडी टाईप वेगळा आहे, पण जो प्रोटोकॉल पिरियड आहे 9 months to 1 year तो झाला पाहिजे. कोणी एखादी बॉडी आहे की ती 7 महिन्यात 8 महिन्यात, आता सगळेच जण मला आजकाल पवन शेरावतचं उदाहरण देत असतात. पवन शेरावत 7 महिन्यातच एशियन चॅम्पियनशिप वगैरे केला. मे बी त्याच्या बॉडीने कॉप अप केलं, पण त्याला तेवढ्या एक्झॅक्टली फॅसिलिटीज पण मिळाल्या, सगळं काय होतं. तुम्हाला एक्झॅक्टली तेवढा रिहॅब तेवढं चांगलं, त्याने IS सारख्या ठिकाणी जाऊन रिहॅब केलं वगैरे, तर ते मिळते का? त्यामुळे मी पूर्णपणे फिट, 1 वर्ष जास्तीत जास्त मी पाठी राहीन, पण पुन्हा इंजर्ड नाही होणार बरोबर. असं आहे. सर एक्झॅक्टली तुम्ही हा जो पॉईंट रेज केलाय तो फार इम्पॉर्टंट आहे आणि हल्लीची जी जनरेशन आहे त्यासाठी खूप इम्पॉर्टंट. तुम्ही जसं म्हटलं की इंजरी झाली की मला लगेच घाई असते की मला परत पुढचा सीझन खेळायचा आहे, असं काही प्रेशर नसतं. तुम्ही पूर्णपणे रिकवर व्हा. पहिलं असं म्हटलं जातं ना, हेल्थ इज वेल्थ. तुम्ही तुमची हेल्थ पहिले जपा, तुम्ही प्रॉपर रिकवर व्हा. कबड्डी खेळायचीच आहे तुम्हाला, पण तुम्ही जर प्रॉपर रिकवर नाही झाले तर परत, आणि हे होतं सर, मी देखील एक्झाम्पल पाहिलेत की प्रॉपर रिकवर झाल्यामुळे किंवा प्रॉपर रिहॅब न केल्यामुळे त्या इंजरीवर परत इंजरी होते आणि त्यांनी मे बी तुमचं करिअर धोक्यात येऊ शकतं पुढे जाऊन. तर ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून एकच विनंती आहे, ज्यांना कुणाला ह्या इंजरीला फेस करावं लागतं त्यांनी प्रॉपर टाइम द्या इंजरीला, प्रॉपर रिहॅब करा. वेळ लागला तरी चालेल, पण एक प्रॉपर रिकव्हरी करूनच तुम्ही परत खेळामध्ये या. तर आपण पण थोडंसं वळूया पुढे इंटरव्ह्यू मध्ये. तुम्ही जसं इथे उल्लेख केलात एखाद्या आपण लिगामेंटच्या ज्या इंजरी होतात त्या मॅटवर जेव्हापासून गेम आलेली आहे तेव्हापासून लिगामेंटची इंजरी जी आहे त्याचं प्रमाण फार आपण वाढताना पाहतोय. तर एकूणच ती इंजुरी कशामुळे होते किंवा त्यातून रिकव्हर कसं झालं पाहिजे, एक स्पेसिफिक लिगामेंट इंजुरी बद्दल. लिगामेंट इंजरी बद्दल सांगायचं झालं तर आता इंजरी कशामुळे, फक्त मॅटला दोष देता येणार नाही, कारण मातीवर होतं तेव्हा पण होत होतं. फक्त ते तेव्हा कसं होतं की एवढं सायन्स नव्हतं, प्रत्येक जण लगेच डॉक्टरकडे जात नव्हता, तेव्हा बरेचसे आयुर्वेदिक आणि खेळत होते. पण आता कळतंय की सायन्स पण झालंय. ग्रेड 1 झाला असेल तर तुम्हाला पिरियड आहे, छोटी बरोबर ट्रीटमेंट आणि फिजिओथेरपी वगैरे करून तुम्ही 2 ते 3 महिने देऊ शकता. बरोबर मोस्टली ग्रेड 2 प्लस लिगामेंट बरोबर तुमचा कार्टिलेज वगैरे किती डॅमेज झाला हे सगळं MRI वगैरे करून डॉक्टरशी कन्सल्ट करून डॉक्टर सांगतो की आपल्याला स्कोपीसाठी जायचंय की मोठ्या सर्जरीसाठी जायचंय. त्यावर तुमचा पिरियड ठरतो की रिटर्न टू प्ले. बट ओके रिटर्न टू प्लेला मी अगोदर सांगितलं की तुम्हाला प्रॉपर पहिले रिहॅब झाला पाहिजे, रिहॅब प्रोटोकॉल चालू असताना मग तेव्हा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग पण झाली पाहिजे. जे प्रॉपर म्हणतात ना व्यवस्थित ट्रेनर्स आहेत, फिजिओ आहेत, जे चांगल्या प्रकारे, आणि आजकाल तर प्रत्येक टीम बरोबर काम केलेले बरेच जण आहेत मुंबईत, महाराष्ट्रात वगैरे, तर तुम्ही येस त्यांचा सल्ला घेऊ शकता. कारण आपल्या कबड्डीचा एकच प्रॉब्लेम आहे की पैशाचा. फायनान्शियली मला माहिती आहे सगळे कुणाकडे एवढं पैसे नसतात, पण ज्यांच्याकडे आहेत, किंवा एक्झॅक्टली कारण शेवटी आज पोलीस भरती झालं किंवा कुठे तुम्हाला पण माहितीये की पैसे लगेच उभे होतात. तसं मला येस जर स्पोर्ट्स खेळायचंय, मला जर यामध्ये करिअर करायचंय, तर माझ्यासाठी मला इथे पण पैसे टाकले पाहिजेत. बरोबर आहे कारण एक्झॅक्टली जर आज एज्युकेशन घेणाऱ्या मुलाला इंजिनियरला पण पैसे टाकावे लागतात, तसं हे पण माझं करिअरच आहे. जर उद्या मला 1 करोड 2 करोड कमवायचे आहेत, मला इथे पण खर्च करावे लागतील. शेवटी मला चांगला फिजिओथेरपिस्ट किंवा चांगला ट्रेनर जर मी पैसे दिले तरच, फ्री त्यांना पण त्यांचं घर वगैरे चालवायचंय, बरोबर आहे तर ते फ्री, ही जी आहे ना, ही एक मेंटॅलिटी की मला फ्रीचा सल्ला आणि फ्री, ही काढली पाहिजे. कारण आज बाकीच्या खेळाचे नाही करत. बरोबर आहे कारण मी माझं करिअर करतोय, उद्या मी माझं इथे करिअर झालं, 1 करोड 2 करोड त्याचं श्रेय मी त्यांना देणार नाहीये, पण ऑफकोर्स त्यात त्यांचा पण वाटा असतो ना. एक्झॅक्टली त्यामुळे मी त्यांना एक्झॅक्टली प्रॉपर फी त्यांचं हे करून, मला जेवढं चांगलं, सिम्पल आहे ना, मला आजार पडला घरच्या नॉर्मल, तर मी चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडेच जातो ना. बरोबर आहे तसंच आहे, जर मला खेळायचं, माझं माझं करिअर करायचं, तर चांगले ते चांगले डॉक्टर, चांगले ते चांगले फिजिओ, चांगले ते चांगले SNC यांच्याकडे जा. आणि जे नॉलेजेबल आहेत, ज्यांनी 5-5, 10-10 वर्ष काम केलं ऍथलीट बरोबर. ओके हो नाहीतर आता असं आहे की मी कुठलं तरी ऑनलाईन सर्टिफिकेट घेतलंय आणि मी ट्रेनर, तसं नको. किंवा फिजिओला तर ऑनलाईन सर्टिफिकेट मिळत नाही, नाहीतर आपल्याकडे ते पण चालू झालं असतं. पण तुम्ही हे करायला पाहिजे, कारण तुमचं लाईफ तुम्ही हातात देत आहे. कारण मी जर बरोबर माझा गुडघा घेऊन जातोय त्या ट्रेनरकडे, त्या SNC कडे, त्या फिजिओकडे, तर माझं पुढचं करिअर त्यांच्या हातात आहे. बरोबर आहे ते किती मला फिट करतायत, किती मला हे करतायत. ऑफकोर्स त्याबरोबर माझे मी किती हार्डवर्क करतोय, माझे मी किती पर्सेंटेज देतोय,
ते सांगतात तेवढं फॉलो करतोय का हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे, बरोबर. ते पण असं. फॉलो झालं पाहिजे त्याबद्दल. एक्झॅक्टली. त्याबरोबर सर, जसं तुम्ही लिगामेंट इंजुरी बद्दल सांगितलं, हल्ली शोल्डरची इंजुरी देखील फार पाहायला मिळते. त्यामध्ये देखील कॉमन इंजरीज आहेत. एक नीची लिगामेंट वगैरे, अँकल आणि शोल्डर ह्या कॉमन इंजरीज आहेत. ज्या 3 ठिकाणी होणाऱ्या ह्या इंजरीज बाकी एखादी रेसची किंवा बाकीची खूप कमी दिसतात. पण ह्या 3 ज्या आहेत, अँकल, शोल्डर आणि नी इंजरी, ह्या कॉमन इंजरीज आहेत. आणि या पूर्वीपासून होत्या, या काय आत्ताच होत आहेत असं नाही. आता मॅचच्या इम्पॅक्टमुळे थोडं हे वाढलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तेवढं स्ट्रॉंग स्वतःला बनवलं पाहिजे. तुम्ही इराणचे खेळाडू बघितलात का? मी आहे, माझ्याबरोबर असणारा संदेश रांगणेकर वगैरे. कारण तुम्ही आम्ही बरेच वेळा गप्पा मारतो किंवा आम्ही डिस्कस करतो खेळाडूंची. तुम्ही जेवढा स्ट्रॉंग असणार तेवढा तुमचा इम्पॅक्ट घ्यायचं ताकद वाढणार. त्यामुळे इंजरी लेवल ऑटोमॅटिक कमी होणार आहे. मी ओके म्हटलं ना, सर. बरेच जाणकार, बरेच चांगले चांगले एसएनसी येत आहेत, बरेच चांगले चांगले फिजिओथेरपिस्ट येत आहेत. तुम्ही त्यांची मदत घ्या आणि तुम्हाला तयार करा. आणि 18 ते 22 हेच एज आहे तुम्हाला पुढच्या मोठ्या लढाईसाठी तयार करायला. आजकाल कसं झालंय की मला सगळ्यांनाच पटकन यश मिळत नाही ना, काही लोकांना टाइम पण लागतो ना. त्यामुळे इन्स्टंट रिझल्ट. पहिलं तुमचं शरीर तसं बनवा, तुमचं फिटनेस या लेवलचं बनवा की मी पुढची 7-8 वर्ष चांगली कबड्डी खेळू शकेन, न इंजर होता वगैरे. एक्झॅक्टली सर. सायमल्टेनियसली तुम्ही तुमच्या स्किलवरती पण तेवढंच काम करा. ओके. 1 सर, आणि जसं 2 तुम्ही वर्षात जर खूप मोठे हं. खेळाडू बनत असते तर ऑलमोस्ट सगळेच झाले असते. मेहनतीला काही ऑप्शन नसतं, मेहनत घ्यावी लागते. सर, राईट. थोडं इन डेप्थ मध्ये जाऊ या विषयामध्ये. सर, तुम्ही सांगितलं की जर इंजरी पासून वाचायचं आहे तर स्ट्रॉंग बनलं पाहिजे. स्ट्रॉंग इन द सेन्स, स्ट्रॉंग बनण्यासाठी काय एक शेड्यूल असला पाहिजे, काय मेहनत असली पाहिजे, की डेली आपण आपल्याला कशा प्रकारे त्यामध्ये ढकलून दिलं पाहिजे, किंवा कशा प्रकारे आपण डेली आपला एक शेड्यूल बनवला पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन आपण तेवढं स्ट्रॉंग होऊ शकतो, किंवा आपण आपल्याला इंजरी पासून लांब ठेवू शकतो. स्ट्रॉंग बनण्यासाठी आता जसं जुनं तुम्ही माझ्या वेळेला विचार तेव्हा फक्त हे होतं की वेट ट्रेनिंग खूप कमी, बैठका, सपाटे वगैरे. पण आता तुम्ही थ्राइस अ वीक वेट ट्रेनिंग, थ्राइस अ वीक तुमचं कंडिशनिंग असेल. कंडिशनिंग मध्ये तुमचं एक दिवस ऍजिलिटी ट्रेनिंग आलं, एक दिवस तुम्ही स्पीड आणि प्लायो केलं, एक दिवस तुमचा एन्ड्युरन्स करा किंवा एक दिवस वेगळा प्लायो करा. डिपेंड्स, प्रत्येक एसएनसी, प्रत्येक खेळाडूची रिक्वायरमेंट. आता तुमची रिक्वायरमेंट वेगळी असेल, 7 खेळाडूंची सेम रिक्वायरमेंट असणार. कुणाकडे जेनेटिकली खूप चांगली स्ट्रेंथ असते, त्याच्या स्ट्रेंथपेक्षा त्याच्या स्टॅमिना, स्पीड वरती काम करायचं आहे. कुणाची बरोबर. स्ट्रेंथच नाहीये, त्याच्या स्ट्रेंथ वरती खूप काम करावं लागतं. सो तो डिफरंट डिफरंट प्रोग्राम्स बनवावे लागतात. पण एकच म्हणेल की बेसिक प्रोग्राम असला पाहिजेत की थ्राइस अ वीक तरी स्ट्रेंथ ट्रेनिंग झाली पाहिजेत. आणि जेव्हा ऑफ सीझन आणि रिकव्हरी, आराम खूप झाला पाहिजेत. आज बऱ्याच खेळाडूंचा प्रॉब्लेम आहे, 8 तास झोप कोणी घेत नाहीत. कारण चांगली झोप रिकव्हरी झाली तरच तुमच्या, आणि त्याबरोबर डाएट, त्या बरोबर. गोष्टी खूप महत्वाच्या आहेत स्ट्रॉंग बनण्यासाठी. सर, खरंच खूप इम्पॉर्टंट सल्ला तुम्ही दिला. तर तुम्ही जे मेन्शन केलं त्यामध्ये ते फार इम्पॉर्टंट आहे की प्रत्येकाची जी बॉडी असते ती सेम नसते. तर आपल्या बॉडीला काय रिक्वायर्ड आहे, किंवा आपण कुठल्या प्रकारची मेहनत, नाही तर काय होतं, माझ्याकडे खूप स्ट्रेंथ आहे तर मी स्ट्रेंथच परत परत तेच करतोय. तर तसं नाही, आपल्याला कशाची गरज आहे हे ओळखून घेणं फार गरजेचं आहे, आणि त्या प्रकारे आपल्या बॉडीला ट्रेन करणं गरज आहे, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हालाच पुढे जाऊन होणार आहे, आणि तुमच्या गेम मध्ये देखील त्याचा तुम्हाला चेंजेस पाहायला मिळणार. तर एकूणच एक फार इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट, घेण्यासारखी आहे. प्रत्येक खेळाडूंनी लक्ष दिला पाहिजे या गोष्टीकडे. थोडंसं पुढे येतो, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग. तर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग आपण आता पाहतो की हा जो कन्सेप्ट आहे, हा प्रो कबड्डीमध्ये प्रत्येक टीमच्या मागे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच असतो. इव्हन इंडियन टीम असेल, प्रत्येक कुठलीही टीम असेल, तर त्याच्या मागे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच असतो. तर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग हा कन्सेप्ट काय असतो, किंवा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच हा काय करतो टीमसाठी किंवा त्या खेळाडूंसाठी, त्यांच्या मागे त्याचा एक रोल काय असतो? जसं मी मगाशीच म्हटलं की जिम मधले पर्सनल ट्रेनर आहेत, त्यांचं सर्टिफिकेशन आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग यात बेसिक तर सेमच आहे. तुमचं अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, या सगळ्या गोष्टी, बायोमेकॅनिक्स, या सर्व गोष्टी सेम आहेत. बट प्रोग्रामिंग येतं किंवा म्हणजे लॉंग टर्म ऍथलीट डेव्हलपमेंट वगैरे येतो. तर हा एसएनसीच्या याच्यामध्ये सर्टिफिकेशन मध्ये खूप मोठा भाग आहे की तुम्ही ओके. एक ऍथलीट आहे तर त्याचं करिअर प्लस त्याचा परफॉर्मन्स कसा जास्तीत जास्त वाढवू शकता. तर त्याचे ओके. म्हणजे सीएससीएस सर्टिफिकेशन हा एक कोर्स आहे. देन आता आजकाल लेवल 1 जे बरेच जण करतात,
पण मी तो कुणाला रिकमेंड करत नाही आजकाल लेव्हल 1 लेव्हल 2, कारण तुमचा त्यानंतर तुम्ही एक्सपिरियन्स किती घेताय, किती काम करताय ऍथलीट बरोबर, ते पण बरोबर महत्वाचं आहे. बरोबर आहे. हा, तर फरक म्हणजे तेच आहे की याचे तुम्ही अनुभव घेतले पाहिजे. जसं मी सांगितलं, मी 2012 ते 2014 मुलुंड ते जुहू फक्त शिकण्यासाठी रोज जात होतो 4 तास. बापरे. ते तर कारण एका वर्षात आणि 2 वर्षात होणारी गोष्ट नाही. आजकाल लगेच मी एक ऑनलाईन सर्टिफिकेशन झालं की मी एसएनसी, तसं नाही. तुम्हाला तुमचं स्वतःचे टेक्निक, स्वतः किती वर्कआउट केलाय ते बरोबर पण पाहिजे ना. मी जेव्हा कुणाला हेल्प करायला जाईन तेव्हा मला तो 200चा स्क्वॉट मारत असेल तर मला त्याला सपोर्ट तर करता यायला पाहिजे. बरोबर आहे. तो डेडलिफ्ट करत असेल तर त्याचा फॉर्म परफेक्ट आहे हे जेव्हा मी 250-300 मी स्वतः मारले असेल डेडलिफ्ट, तेव्हा मला कळेल ना की त्याचा फॉर्म चुकतोय तर का चुकतोय आणि कशामुळे होतोय. हे तुम्हाला एक्झॅक्टली. कोर्स आणि त्यानंतर एखाद्याबरोबर चांगल्या ट्रेनर बरोबर शिकलं, त्याच्याबरोबर काम केलं तरच ते अनुभवातनं तुम्ही शिकणार आहात. बरोबर. तर हे तर तुम्ही जसं सांगितलं की सर्टिफिकेशन किंवा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच कशा प्रकारे बनलं पाहिजे, त्यामध्ये काय मेहनत घेतली पाहिजे. तर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच जेव्हा एखाद्या टीम बरोबर जॉईंट होतो तर त्याचा एक रोल काय असतो किंवा खेळाडूंकडून तो काय करून घेतो, कशा प्रकारे करून घेतात? रोल म्हणजे आता प्रो कबड्डीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात फिटनेस, जेव्हा कॅम्प चालू होतो म्हणजे ऑक्शन नंतर टीम येते तेव्हा त्या 18 खेळाडूंचा फिटनेस टेस्टिंग, की वर्षभरानंतर सगळे खेळाडू आलेत, नॅशनल्स वगैरे ते खेळत आहेत, पण कोण किती फिटनेस आहे, कुणाला इंजरी, हे फिजिओ बरोबर संगनमताने. कारण मोस्टली मी म्हटलं ना की एकत्र टीम मध्ये काम चालतं, फिजिओ, मॅश्युअर, एसएनसी. तो मग टेस्टिंग झाल्यावर मग ते प्रोग्रामिंग. आता प्रो कबड्डी इंडिव्हिज्युअल म्हणजे ज्याला गरज आहे त्यांना वेगळ्या वेळेला बोलवतं, अदरवाईज पूर्ण टीमचाच एकत्र वर्कआउट होतो. कुणाला स्पेशली रिक्वायरमेंट आहे त्याला मग, जसं आम्ही सकाळी एक बॅच झाले तर दुपारच्या वेळेत बोलवतो, कारण ओके. संध्याकाळी तर कंपल्सरी प्रॅक्टिस असते. सो ते फिट राहिले पाहिजेत, रादर दॅन त्यांचा फिटनेस लेवल वाढवण्याबरोबरच ते पूर्ण 2 महिने 2.5 महिन्याचा सीझन मध्ये कसे फिट राहतील ओके. यासाठी एसएनसी आणि फिजिओ यांचं काम खूप इम्पॉर्टंट असतं तेव्हा. ओके. सर, तर तुम्ही त्याबद्दल सांगितलंच. तर पण तुम्हाला आता मी पुढे विचारेन की तुम्ही प्रो कबड्डीमध्ये जॉईन झाले. प्रो कबड्डीमध्ये तुम्ही 2 टीम बरोबर एस-एन-सी कोच म्हणून राहिले. तर प्रो कबड्डीमध्ये एक स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणून तुम्ही रोल करत असताना तुमचा अनुभव काय होता? प्रत्येक जसं पुणेरी पलटण बरोबरचा अनुभव कसा होता किंवा जयपूर पिंक पॅन्थर बरोबरचा तुमचा अनुभव कसा होता? मी जयपूर बरोबर एकच वर्ष केलं, बाकी सर्व वर्ष मी पुणेरी पलटण. अनुभव म्हणजे आपण आपलं काम, कारण माझं जे काम आहे ऍथलीट बरोबर राहून त्यांचा फिटनेस कसा वाढवता येईल आणि कुणाला रिहॅब नंतर फिजिओ बरोबर झाल्यानंतर कसं एक्सरसाइजची गरज आहे ते आपलं काम आणि कामाशी म्हणतात ना की Exactly. कामावरतीच लक्ष ठेवायचं. बाकी आता पुण्यात माझे रोल चेंज झाल्यामुळे थोडा फरक आहे. प्लेयरशी बोलणं, प्लेयर्स बरोबर काय युवा पलटणमुळे, की बाबा काय तुमचं काय व्यवस्थित प्रॅक्टिस चालू आहे, प्रॅक्टिसमध्ये काय कमी, ह्या सगळ्या गोष्टी. बट जेव्हा मी एसएनसीचं काम करतो तेव्हा कामापुरते काम, प्रत्येकाला प्रोग्राम दिलेला असतो, आज आपला हा प्रोग्राम आहे, हा फॉलो करायचा आहे, एवढंच. ओके सर, एकूणच तुम्ही सांगितलं. सर, त्यानंतर मी थोडंसं पुढे वळेन ह्या इंटरव्ह्यूमध्ये. आत्ताच गेल्या काही दिवसांपूर्वी अश्व कबड्डी अकॅडमीची स्थापना झाली. त्यामध्ये तुम्ही एक मार्गदर्शक किंवा ॲडवायझरी म्हणून त्या कबड्डी अकॅडमीचे तुम्ही आहात. तर त्याबद्दल काय सांगाल, त्या कबड्डी अकॅडमीबद्दल? पार्ल्याला ते म्हणजे एकत्र युनिव्हर्सिटी खेळलेले म्हणता येईल. मिलिंद शिंदे जे आता मुंबई कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत, प्लस गौतमी अरोस्कर जे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि वेस्टर्न रेल्वेचे कोच आहे, आणि त्यांचे मिस्टर राजेश अरोस्कर जे नॅशनल खेळाडू, आणि आम्ही एकत्र बरेच वर्ष खेळले. ते रिझर्व्ह बँकेत आहेत. तर त्यांचं असं झालं की आमच्याकडे जागा आहे, आता आपण इथे मुंबईत, कारण मॅटवरची प्रॅक्टिस करायला लोकांना जागा नाहीये, आणि त्याच बरोबर. अनुषंगाने अकॅडमी, की चांगले कोचिंग, चांगलं फिटनेस ट्रेनिंग हे कुठे मिळेल मुंबई मुलांना. कारण बाहेर अकॅडमी झालेल्या आहेत, जसं कर्जतला आहेत, पुण्यात आहेत, कोल्हापूरमध्ये आहे, बीडला आहेत, पण मुंबईत आणि मुंबई सबब आजूबाजू त्यांना
नाहीये. नाहीये पण. पण बरोबर. मला असं नक्कीच वाटते की ज्या अनुषंगाने ओपन केले, ज्या माझी संकल्पना आहे गौतमी राऊत आणि म्हणजे गौतमी राऊत अरोस्कर आणि मिलिंद शिंदे यांची संकल्पना आहे की इथे चांगल्यातले चांगले खेळाडू घडवावेत. आणि माझं पण तेच हे आहे की इथे जास्तीत जास्त खेळाडू तरच ती अकॅडमी, कारण माझं तरी असं मत आहे जेव्हा मी अकॅडमी काढतोय तेव्हा मी मुलांकडनं फीस घेतोय, तर त्या मोबदल्यात त्यांना रिटर्न म्हणून काय देऊ शकेल, तर एकच गोष्ट आहे की ते चांगले खेळून प्रो कबड्डी. अदरवाईज त्यांच्या कारण गौतमी अरोस्कर किंवा मिलिंद शिंदे हे चांगलं इन्कम आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. पण अकॅडमी काढण्यामागचा त्यांचा मेन उद्देशच हे आहे की खूप चांगले ते चांगले खेळाडू इथे घडवावे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली सर. जसं तुम्ही म्हटलं की हा मुंबईमध्ये पाहायला गेलं तर मला तर वाटतं असं कबड्डी अकॅडमी पाहायला नाही मिळत नाही. आपल्याला. खरंच दाद द्यावी आणि लागेल या गोष्टीची. चांगले कोचेस पण असणार आहेत, त्यामुळे खूपच फायदा होईल मुंबई आणि मुंबई उपनगरातल्या खेळाडूंना याचा नक्कीच. नक्कीच या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी देखील जे कोणी ह्यानंतर पण आम्ही युट्यूबवर शेअर करू हे इंटरव्ह्यू, ज्या ज्या मुलांपर्यंत ही पोहोचेल, तर ज्यांना कुणाला पॉसिबल आहे, जे कोणी अकॅडमीच्या शोधामध्ये आहेत मुंबईमध्ये स्पेशली, तर नक्कीच ते लोक ही अकॅडमी जॉईन करू शकतात. इंस्टाग्राम पेज आहे त्यांचं, त्यावर कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील शेअर आणि केलेले ही आहेत. मुलं आणि मुलींची पण अकॅडमी आहे, म्हणजे मुलींसाठी पण आहे. कारण गौतमी राऊत स्वतः तिथे कोचिंग करत असणार आहेत, प्लस असिस्टंट कोचेस पण असतील. त्यामुळे मुलं आणि मुलींसाठी अशी कोचिंग आहे. खूप नक्कीच. चांगला जे उपक्रम आहे. हळूहळू त्याबद्दल बऱ्याच माहिती येत राहतील. कारण जसं तुम्ही म्हटलात की आमच्या बरोबरचे जे खेळाडू किंवा आमच्या अगोदरचे तारक सर, राजू भावसार सर यांच्यासारखे ह्यासारख्या कोचेसना पण त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी त्या अकॅडमीवर अपॉइंट करायचं आमचं प्लॅनिंग आहे. की ज्याचा नक्कीच. फायदा नक्कीच या पिढीला होईल की कसं काय, कारण जे एवढे चांगले खेळाडू होऊन गेलेत आणि त्यांचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे, तर बरोबर आहे. तेही विचार आहेत. तर फ्युचर प्लॅनिंग मध्ये कळतच राहील सगळ्यांना असं आहे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. माझं देखील या इंस्टाग्राम लाईव्हद्वारे आव्हान असेल त्या खेळाडूंना जे अकॅडमीच्या शोधात आहेत, आपण नक्कीच ही अकॅडमी जॉईन करा. सर, तर वळूया थोडंसं पुढे इंटरव्ह्यूमध्ये. तुमच्याकडे देखील वेळ फार कमी आहे फॉर आवर डिस्कशन. तर सर, एखादं खेळाडू जे असतात, आताचे नवीन खेळाडू जे आहेत, त्यांना फार इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतात. तर त्यांना असं वाटतं की माझं पटकन पटकन सिलेक्शन झालं पाहिजे, पटकन पटकन मी प्रो कबड्डीपर्यंत गेलो पाहिजे. तर ती गोष्ट एवढी इझी नसते. तर ते जे काही नवीन किंवा एक या जेन झी जनरेशनमधून जे खेळाडू येत आहेत, तर त्यांना एकूणच तुम्ही काय सांगाल, त्यांनी कशाप्रकारे मेहनत केली पाहिजे आणि हा प्रवास कशाप्रकारे त्यांनी हे केला पाहिजे, त्यामध्ये किती मेहनत घ्यावी लागते, आपला शेड्यूल कसा ठेवावा लागतो, आपला गेम कसा ठेवावा लागतो, त्यानंतर फक्त अंग मेहनत नाही, त्यामध्ये माइंडचे पण गेम असतात, आपला पेशन्स असतो, आपला राग असतो, इगो असतो, या सर्व गोष्टी एकूणच कशा बॅलन्स करून मेहनत कशा प्रकारे घेतली पाहिजे जर त्या स्टेज पर्यंत जायचं आहे तर. सगळ्यांना एकच सांगेल की तुम्हाला जर कबड्डीत करिअर करायचं असेल तर तेवढा वेळ कबड्डीसाठी द्यावा लागेल. मी 1 तास किंवा 2 तास प्रॅक्टिस 3 तास करून होणार आहे. मला 7-8 तास, म्हणजे सकाळी माझा फिटनेस असेल, पर्सनल स्किलसाठी वेगळा वेळ, पुन्हा टीम प्रॅक्टिससाठी वेगळा वेळ. तर तेवढा वेळ द्यावा लागेल आणि तेवढीच कन्सिस्टन्सी, म्हणजे मॅचेस जरी चालू असल्या तरी माझी प्रॅक्टिस, स्किल प्रॅक्टिस, माझं वर्कआउट हे चालू असलं पाहिजे. इव्हन एक बरंच आपल्याकडे हे आहे की मेजर टुर्नामेंट झाली की नंतर 10-15 दिवस काही नसते प्रॅक्टिस वगैरे. तसं नाही होत. माझं प्रॅक्टिस ही थ्रू आउट इयर माझी चालू राहिली पाहिजे. त्याचबरोबर मी लोड मॅनेज करण्यासाठी कधी फिटनेस करायचा, कधी नाही करायचा, पण तो थ्रू आउट इयर पाहिजे. हे पिरियड म्हणजे 3 महिने केलं, 2 महिने केलं असं नाहीये. माझं थ्रू आउट इयर माझी, आणि 7 ते 8 तास दिले पाहिजे आणि कन्सिस्टन्सी 2 ते 3 वर्ष दिलेच पाहिजेत. हे कोणी 16 या 17 वर्षी चालू करतोय, जो लवकर चालू करून प्रॉपर वे नाही करतोय, प्रॉपर मार्गदर्शनाखाली. ऍक्च्युली 16-17ला चालू करतात पण बिचारे बरेच जण चुकीच्या मार्गदर्शनामुळे खूप अगोदरच इंजर्ड होतात आणि मग नंतर म्हणतात कबड्डी नको. बट एक्झॅक्टली. जर व्यवस्थित मार्गदर्शन, व्यवस्थित प्रॉपर वेने जर 3 ते 4 वर्ष, तर नक्कीच यश आहे. तुम्ही मेहनत घेतली तर प्रत्येकाला यश आहे. ज्याने मी म्हटलं ना, पहिली युवाची बॅच, प्रत्येकाने मेहनत घेतली, प्रत्येकाला एक सीझन मिळाला. कोणी कन्सिस्टंटली अजून खेळतंय, कोणाला 2-2 सीझन मिळाले. पण यश तर आहे, पण त्यासाठी मी 1 वर्षात 2 वर्षात जादू होत नाही हो कुठलेच. मग बरोबर. कोणत्याही खेळात होत नाही किंवा कुठल्याच फील्डमध्ये होत नाही माझ्या मते तरी. बरोबर आहे. तुम्हाला कोण, आता सगळे बोलतात एसएनसी, आज मी एसएनसी सीझन 3 पासून आहे, पण मी
2007 पासून या फील्डमध्ये, 2007 पासून आल्यानंतर आता हे दिसतात दिवस मला ना. अगोदर बरोबर 1,500 ते 2,000 रुपयात मी काम करत होतो. आता आहे. तेच एक्झॅक्टली. आहे, तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि तुम्हाला अपडेट होत राहिलं पाहिजे. तुम्हाला तुमची मेहनत, मी कुठे कमी पडतोय, मार्गदर्शन विचारून मला अजून इम्प्रूव्ह करत राहिलं पाहिजे. माझ्या एक दोन स्किल वरती माझं काम होत नसेल तर अजून स्किल कसं वाढवेल हे करत राहिलं बरोबर. पाहिजे. आणि मी तर ज्या क्लब मधून खेळतोय, जिथून खेळतोय, त्या टीमला वरती नेण्यात आणि त्याच्या विजयी करण्यात माझं जितका मोलाचा वाटा, तेवढं माझं नाव होणार. शेवटी टीम गेम आहे, माझं नाव होणार, ऑटोमॅटिक मी मोठा खेळाडू होणार आहे. बरोबर आहे. एक्झॅक्टली सर, सो फार इम्पॉर्टंट. पहिलं टार्गेट हे असलं पाहिजे की मी टीमला कसं वरती आणेन माझ्या, कारण टीम गेम बरोबर. आहे. टीमला बरोबर. वरती आणणार आणि तुम्ही सतत टुर्नामेंट, मी उदाहरण देईन की पहिली टुर्नामेंट झाली तिथे बेस्ट प्लेअर, दुसरीकडे बेस्ट प्लेअर, तिथे असंच तुमचं नाव होणार आहे. मग तुमच्याकडे लोकांच्या नजरा जाणार आहे. एक्झॅक्टली. कन्सिस्टन्सी, हार्डवर्क हेच आहे आणि एक 3-4 वर्षाचा स्पॅन. बरोबर. सर, फार तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला, कारण आजकाल बरंच पाहायला मिळतं आपल्याला की मला कुठेतरी दिसून यायचं किंवा मला माझा गेम ह्यामध्ये कुठेतरी आहे ना, खेळाडू टीम विसरत चाललाय. ज्या टीमसाठी आपण खेळतो तो फार जसं माझं सिलेक्शन झालं पाहिजे, मी दिसून आलो पाहिजे, माझा गेम झाला पाहिजे, मी हा. तर बघतोय गेल्या 2-3 वर्षात आता ते राहिलेलंच नाही. कारण समजा माझं ह्या जिल्ह्यातून खेळतोय, ह्या टीम मधून खेळतोय, माझं सिलेक्शन नाही आलं, दुसऱ्या कोणा झालं, मी दुसऱ्या वर्षी क्लब बदलतो. म्हणजे एक टीम बद्दलची आत्मीयता कमीच झालेली आहे. जे दिसतंय एक वर्षात निष्ठा एक नाहीये. एक निष्ठा नाही, इकडून तिकडे तिकडून इकडे. अगोदर पण होत होत्या गोष्टी, पण तो टीम कधी त्यांनी सोडली नव्हती. तर आता एक्झॅक्टली. ते नाहीये. एक्झॅक्टली. म्हणूनच आहे ना की हा टीम गेम आहे, मला टीमसाठी खेळायचं आहे. भले माझं 1 वर्ष सिलेक्शन नाही होणार, 2 वर्ष, पण माझ्याबरोबर बाकीचे पण 12 जण बोलता येईल ना की बाबा बरोबर. तुझ्यामुळे टीम येते. आणि शेवटी जो जातोय किंवा जो सिलेक्शन नाही करत तो पण करेन. पण तेवढे बरोबर. पेशन्सच नाहीयेत. एका वर्षात नाही झालं माझं की मी ही टीम सोडणार, पण त्या कोचनी तुझ्यावर मेहनत घेतली आहे, तुझ्या अगोदरचे पण घेतात, त्याचं पण कोणत्याही कोचचं किंवा कुठल्याही असं नसतं. 100तले 10% किंवा 5% पार्सिलिटी होत असेल, पण त्यांच्या पण प्रोग्राम असतात की माझा हा प्लेअर यावर्षी जाऊ देत, त्याला थोडं मनोबल मिळावं, मग मी दुसऱ्या वर्षी हा होईल. आणि मी बरोबर तेच आहे. म्हटलं ना, जर टीम तुमची कन्सिस्टन्सली 7-8 ठिकाणी फायनल खेळली तर तुमचे 4-5 जण जिल्ह्यात बसणारच आहेत. ऑब्व्हियसली. पण त्यासाठी मी नाही, हा क्लब सोडला, मी दुसऱ्या क्लबमध्ये तिथे नाही. मग त्यामुळे ना तुमचं कळतं की तुम्हाला यश नाही मिळालं की तुम्ही दुसरा रस्ता बघणार आहेत. त्यावेळेला तुमचं एक मेंटल टफनेस कळतोय बरोबर आहे. की तुम्ही, मला 1 वर्षात समजा जिल्ह्यात नाही जागा मिळाली, नॅशनल प्रो नाही मिळाली की तुम्ही लगेच दुसऱ्या टीम मध्ये जाणार किंवा कबड्डी सोडणार. तुमचं ध्येयच बरोबर. जर नाहीये की मी कन्सिस्टंटली, टीम टीम गेम आहे ना, हा इंडिव्हिज्युअल, मग बरोबर त्यापेक्षा आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअल गेम खेळा. एक्झॅक्टली. टीम गेम आहे ते हे होतच राहणार, थोडं फार इकडे तिकडे, पण टीम कशी माझी वरती खेळेल हा पाहिजेच, की माझी टीम वरती एक्झॅक्टली. खेळेल. आज पहिलं बरोबर. ज्याचं जर माझं सिलेक्शन नाही झालं, मग मी कशाला इथून खेळू, मी दुसरीकडून खेळू. ही जी बरोबर. विचार भावना आहे ती बदलली पाहिजे. बरोबर आहे. एक्झॅक्टली सर, मी मी देखील जाणून बुजून या विषयाला हात घातला, कारण हे आजकाल पाहायला मिळतंय, आम्ही देखील पाहिलं आमच्या डोळ्याने. तर जेणेकरून हा मेसेज जावा त्यांच्यापर्यंत, जे कोणी या अशा प्रकारच्या गोष्टी करतात. नाही, मी तर तर ज्या ज्या खेळाडूंना ओळखतो, भेटतो, माझा पहिला सल्ला असतो की स्वतःची टीम सोडू नका. ज्या बरोबर. टीमने तुम्हाला घडवलंय, बघा कोच असतील कोणी असतील, हे आहेत ना एका सर्टन नंतर भेटतात. पण जो बरोबर. एक कोच किंवा जो ज्या क्लबचा आहे ना, तिथून तुम्ही पाया गेला आणि तिथून तुम्ही मोठे झालात, त्यांना बरोबर. सोडून तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. कारण हीच तर तुमची एकनिष्ठा आणि तुम्ही कसे खेळताय, कारण तिथून तुम्ही मोठे झालेत, तुमच्यामुळे तो संघ मोठा होणार आहे. एक्झॅक्टली. फार फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर हा मेसेज सगळ्यांपर्यंत नक्कीच पोहोचेल. सर, एक इम्पॉर्टंट टॉपिक आता, म्हणजे एक हॉट टॉपिक म्हणायला हरकत नाही, तर डोपिंग या विषयावर तुम्ही काय सांगाल? ह्यापासून खेळाडूंनी कशा प्रकारे दूर राहिलं पाहिजे? आणि हे होतं नाही असं नाही, आपण पाहतो काही प्रमाणात कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळतं. तर हे किती हानिकारक आहे आपल्या ह्याच्यासाठी? तेव्हा तेवढ्यापुरतं तर रिझल्ट भेटतात, पण हे बॉडीवर कशा प्रकारे इफेक्ट करतं, आणि ह्या खूप विषयावर तुम्ही काय बोलाल? बेकार आहे. म्हणजे डोपिंग पासून जेवढं लांब राहते, हे बघा, 18 ते 24-25 तुमचा नॅचरली बॉडी, तुमचा जर व्यवस्थित डाएट, व्यवस्थित रेस्ट, झोप आणि व्यवस्थित एक्सरसाइज वगैरे असेल, तर तुमचे नॅचरली टेस्टोस्टेरॉन लेवल, सगळ्या बॉडीच्या ज्या पण हार्मोन्स लेवल खूप चांगलं काम करतं आणि खूप चांगले रिझल्ट देतात. पण जसं मगाशी म्हटलं ना, प्रत्येकाला 1 वर्षात बनायचंय, सगळ्या गोष्टी 1 आणि 1.5 वर्षात हव्यात. त्यामुळे तो घेतो, त्याचा गेम चांगला आहे, तसं नाहीये. तसं असतं तर मी आज 100 मीटर पळवणाऱ्याला स्टेरॉइड मारून किंवा याला
त्याला मी कबड्डी खेळवलं, स्किलचा गेम आहे. त्या बरोबर स्किल मध्ये मी कुठेतरी कमी पडत असेल, त्या स्किलला जोड मग माझ्या फिटनेसची जोड देऊन मी कसं वाढेल. कारण ह्या स्टेरॉइडचे एवढे वाईट परिणाम आहेत, लगेच देत नाहीत हे परिणाम तुमच्या 35-40 नंतर, कारण ह्या यंग एज मध्ये कळत नाही. त्याचे पण बरेचसे आता मी खेळाडू बघतो ना, ते मूड स्विंग म्हणजे टर्मिन नावाचं एक आहे, जे बरेचसे मॅचच्या अगोदर घेतात. आपल्या महाराष्ट्रात पण हे खूप प्रकार वाढले. त्यांना माहिती नाही की हे सगळ्यात बेकार आहे, कारण त्याचे इफेक्ट तुमचं मेंटल याच्यावरती होतो, तुमचं मेंटल बिहेवियर. कारण ते स्टेरॉइड्स का म्हणले, कारण ते सवय लागते, त्यानंतर तुमचं नॅचरल कॅपॅसिटी वगैरे बंद होणार सगळ्या बाकीच्या गोष्टीच्या. प्लस तुमचं मेंटल, म्हणजे या टर्मिनमुळे लोक वेड्यासारखी वागतायत. मी बघतोय 2-4 खेळाडू. बरोबर ओके, तर तो जो प्रकार आहे ना, हे ओव्हर युज ऑफ टर्मिनमुळे आहे. म्हणजे ते तुमच्या 4 जणात बसलेत, पण ते वेगळ्याच विश्वात असतात, त्यांची बडबड वेगळीच असते. तर त्यापासून जितकं लांब राहील, 18 ते 24-25 हे एज तुम्ही नॅचरलवरती खूप चांगलं खेळू शकता. तेच आहे, मेहनत नकोय, सगळ्यांना शॉर्टकट हवेत, की तो चांगला खेळतोय, तो हे करतोय. आणि हा न्यूनगंड खूप झालाय, अरे तो काहीतरी टाकून खेळतोय म्हणून एवढा आहे. नॅचरल मध्ये पण खेळत असेल ना, तुम्हाला काय माहिती, आणि जरी असेल तरी मी ते का करावं. बरोबर एक्झॅक्टली कारण त्याचे साईड इफेक्ट त्याचे नंतर तोच भोगणार आहे ना. एक्झॅक्टली. तर एकूणच सर त्यापासून तर जितकं लांब राहता येईल. आणि आजकाल बरोबर सगळीकडे टेस्टिंग होतं, तुमचं करिअर पण होऊ शकतं, बॅन होऊ शकतो 3 ते 4 वर्ष. जर समजा एखाद्या 20व्या वर्ष एखादा भेटला डोप टेस्ट मध्ये, कारण जेव्हा घेतोय तो मी, म्हणजे 95% जनता तर कुणी काही सांगितलं ते घेते, त्या सबस्टन्समुळे माझ्यावर 3 ते 4 वर्ष बॅन आला. 20 ते 24 पिरियड जर मी बाहेर राहिलो, नंतर काय कबड्डी खेळणार. म्हणजे माझा मी प्राईम जर बाहेर राहिलो तर काही फायदाच नाहीये ना. आणि मेंटॅलिटी कसं झालंय, जोपर्यंत मी नॅशनलला नाही जाते किंवा प्रोला जात नाही तोपर्यंत माझी टेस्टिंग नाही होत आहे. आणि पण तोपर्यंत तू एवढं विचित्र गेलं, तिथे गेल्यावर टेस्टिंग जेव्हा झाली की तू पहिल्या त्याच्यात बाहेर जाणार आहेस. एक्झॅक्टली. त्यापासून तर जितकं लांब राहता येईल तेवढं लांब राहिलं पाहिजे खेळाडूंनी. मी तर म्हणेन लांब काय, त्याचा उपयोग न केलेलाच बरा. बरोबर सर, एक्झॅक्टली तुम्ही सांगितलं. फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आम्ही जेव्हा कोचेसचा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा जाणून बुजून ह्या विषयावर बोलतो, जेणेकरून याच्याबद्दल अवेअरनेस झालं पाहिजे. आणि हे होतं, हल्ली पाहायला मिळतं फार सगळ्याच गेम मध्ये होतं. पण मला तेच म्हणायचं ना, की तुम्ही जेवढं नॅचरल स्वतःच्या बॉडीवरती आणि स्वतःच्या नॅचरल परफॉर्मन्स वरती, नॅचरल खाण्यावरती कराल तेवढं खूप चांगलं आहे. डोप वगैरेच्या याच्यात जाऊ नये. एक्झॅक्टली सर, हा मेसेज खरंच आताच्या युवा पिढीपर्यंत गेला पाहिजे. आम्ही जेव्हा युट्यूबवर वगैरे शेअर करू तेव्हा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल. मी देखील या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आवाहन करेन ज्या कोणी खेळाडूंना, नवीन खेळाडूंना, युवा खेळाडूंना, की जेणेकरून ह्या गोष्टीपासून लांब राहा. याचा तुम्हालाच नुकसान होणार आहे. तसं सरांनी सांगितलं, मेहनत करा, थोडे वर्ष द्या, इन्व्हेस्ट करा. जसं रिटर्न्स असतात, आपण पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करतो, एक्झॅक्टली, वर्षानंतर त्याचे रिटर्न्स भेटतात, तर थोड्या वर्षानंतर तुम्हाला त्याचे रिटर्न्स नक्कीच भेटतील. सर, तर वळूया थोडंसं पुढे इंटरव्ह्यू मध्ये. सर, फार मजा आली तुमच्याशी बोलण्यामध्ये. तुम्ही थोडासा टाइम कन्स्ट्रेंट आहे आपल्याला, तुम्हाला मीटिंग देखील आहे याच्यानंतर. तर एक इंटरव्ह्यू संपता संपता आम्ही हा प्रश्न सगळ्यांनाच विचारतो. आता हा प्रश्न जेव्हा मी विचारेल तेव्हा तुम्ही असा विचार करू नका, तुम्ही ऍज अ एक प्लेअर किंवा एक प्लेअर म्हणूनच विचार करा की तुम्हाला एक महाराष्ट्रामधली तुमची ड्रीम 7 बनवायची आहे. आता तुम्ही असा विचार करू नका तुम्ही पुणेरी पलटणचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहात. तुम्ही एक कोच आहात आणि तुम्हाला महाराष्ट्रामधले 7 तुमचे एक स्वप्नवत टीम असते की आपले हे 7 खेळाडू एकत्र खेळले पाहिजेत. तर ते महाराष्ट्रामधले 7 खेळाडू तुम्ही तुमची ड्रीम 7 कशा प्रकारे बनवाल? माझी ड्रीम 7 बनाल तर आता राज्य चाचणी झाली ठाण्यात. त्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये उजवा कोपरा, कारण महाराष्ट्राकडे रेडरची फळी खूप चांगली आहे, पण क्षेत्ररक्षण ज्यांना संधी मिळायला पाहिजे त्यांना संधी मिळत नाहीये. माझ्या मते दादासो पुजारी सारखा राईट कॉर्नर नाहीये. नंतर नंदुरबार जिल्ह्याचा लेफ्ट कॉर्नर जो युपी योद्धामध्ये आहे, जयेश, तो लेफ्ट कॉर्नर हवा, जे यंग आहेत आणि जे पुढची 3-4 वर्ष खूप चांगले खेळू शकतात. राईट कव्हर मध्ये आता बघायला गेलं तर मयूरला ठेवून त्याबरोबर म्हणजे एक वैभव राबाडे आहे, अजून आत्ता जो अंडर 18 खेळलाय नॅशनल, माझ्या मते पुण्याचा आहे, भोसरीचा खेळाडू आहे, त्याला एक म्हणजे प्रवाहात आणलं पाहिजे. कारण खूप चांगलं टायमिंग आणि खूप लवकर आहे, यंग एज आहे, पण 18-19 ला पण तो खूप चांगला खेळतोय. तो
लेफ्ट कव्हर मध्ये अजून तरी म्हणजे असं एक तेलुगू टायटनचा जो आपला महाराष्ट्रातला अहमदनगरवाला अजित हम्म. नाव आहे माझ्या मते त्याचं, हा, तो अजित एक अजित. आहे. सो हा प्रॉपर डिफेन्स होईल. रेडिंग मध्ये तुमच्याकडे अजून 3-4 वर्ष असलम, आकाश शिंदे, शिवम पठारे, अजित चव्हाण, प्रणय राणे, आदित्य शिंदे, खूप फळी आहे. अजूनही त्यांच्या भरपूर पाठी फळी नाव आहे. डिफेन्सवर आपल्याला काम करायला पाहिजे आणि ह्या डिफेंडर्सना प्रॉपर जर दिले गेले, जर माझ्या मते गेल्या वर्षीच्या टीम मध्ये जर जयेश आणि त्याचबरोबर जर दादा असता तर खूप वेगळा फरक पडला असता. आणि अनुभवासाठी त्यांच्याबरोबर समजा अजून 1-2 वर्ष संकेत, सावंत किंवा मयूर हे असतील डिफेन्समध्ये, तर खूप चांगली टीम होऊ शकते. खूप चांगलं टॅलेंट आहे. काहींना योग्य संधी वेळेवर मिळत नाहीये बरोबर. आणि काही जण जसं मगाशी म्हटलं की माझं सिलेक्शन नाही आलं की नाराज होऊन नाही चालणार. कारण हे सगळीकडेच आहे, सगळ्या गेममध्ये, सगळ्या करिअरमध्ये आहे की कधी नाही, तुम्हाला सतत प्रूव्ह करत राहावं लागणार आहे बरोबर. संधी मिळेपर्यंत. आणि मला दुसऱ्यांपेक्षा मला स्वतःला प्रूव्ह करायचं. मी स्वतःहून कबड्डी क्षेत्र निवडलं ना, मला कोणी बरोबर. जबरदस्ती खेळायला पाठवलेलं नाहिये. मला जर माझ्या बरोबर. घरच्यांना इन्कम करून द्यायचंय किंवा काही करायचंय तर मलाच माझं करायचं. सातत्य जोपर्यंत पाहिजे तसं यश येत नाही. मी तर म्हणतो प्रो बरोबर. कबड्डीपेक्षा प्रत्येकाने महाराष्ट्रासाठी खेळणं हे पहिलं टार्गेट ठेवा. प्रो बरोबर. कबड्डी आपोआप मिळणार आहे सगळ्यांना. बरोबर आहे. आपल्या आपल्या राज्यासाठी, आपल्या राष्ट्रासाठी खेळणं हे फार येस. इम्पॉर्टंट आहे. सर, खरंच तुम्ही फार छान वेळ दिलात आम्हाला, तुमचा मौल्यवान वेळ, कारण तुम्ही थँक्यू. प्रो थँक्यू. कबड्डीमध्ये देखील बिझी आहात. तर जाता जाता एकच विचारेल, एकूणच हा जो आम्ही उपक्रम आखलाय किंवा ह्यामधून जे आम्ही इंटरव्ह्यू घेतोय, तर जाता जाता एकूणच काय सांगाल याबद्दल पुन्हा एकदा? खूप चांगला उपक्रम आहे. तुम्ही जेवढे जसं तुम्ही आता सपोर्ट स्टाफ आणि कोचेस मधल्या जुन्या जाणत्या खेळाडूंच्या यांच्या, कारण त्यांचं मार्गदर्शन जर खेळाडूंना मिळालं, कारण बरेच जण अवेलेबल नसतात मुंबईतल्या मुंबईत असून वगैरे, मग तुम्ही जर त्यांना इंटरव्ह्यू मार्गदर्शन केलं तर बऱ्याच खेळाडूंना त्याचा फायदा होऊ शकतो. प्लस तसंच तुम्ही जसं आज मला एसएनसी म्हणून तसं चांगले चांगले फिजिओथेरपिस्ट आहेत, ऑर्थोपेडिक डॉक्टर्स आहेत, यांना पण जर तुम्ही आणलं तुमच्या चॅनलद्वारे तर काय आहे ना, एक अवेअरनेस वाढेल की बरोबर. काय केलं पाहिजे काय नाही. मग कबड्डीचा पण त्याच अनुषंगाने त्याच्या फिटनेसचा, मला माझं करिअर चांगलं करायचं आहे. प्लस आता जे प्रो कबड्डी खेळाडू खेळून गेलेत त्यांचा अनुभव, जसं समजा रिशांग देवाडिगा, विशाल माने यांचा पण अनुभव जर आला तर नंतरच्या पिढीला कळेल की काय करायला पाहिजेत, काय मेहनत घेतली पाहिजेत ते बरोबर. कळेल. निलेश शिंदे वगैरे ह्यासारखे बरेच खेळाडू आहेत, गिरीश एरनाक जे 10-10 वर्ष खेळून गेलेत. बरोबर. हा, तशा खेळाडूंच्या पण इंटरव्ह्यू जर तुम्ही वाढवला ना की त्यांनी काय केलं आणि काय, तर त्यांचं हे कंटिन्यू वाढत राहिलं पाहिजे इंटरव्ह्यूज वगैरे. कारण त्यांच्या मार्गदर्शन, प्रत्येकाच्या मार्गदर्शन, एखाद्या लेफ्ट कॉर्नरला गिरीश एर्नाकडनं एखादी टीप मिळेल, एखाद्या रेडरला रिशांग देवाडीकडनं एखादी टीप मिळेल, राईट कव्हर जे आता महाराष्ट्रात नाहीये त्यांना विशाल मानेकडनं टिप्स मिळतील, विकास काळेकडनं टिप्स मिळू शकतील. त्यांच्या अगोदर गेले तर खूप जुने सीताराम साळुंके सारखे आहेत, त्यांच्याकडनं पण मिळतील. तर तशा इंटरव्ह्यू झाल्या तर बरं होईल. सर, असं नक्कीच तुम्ही जे खूप सजेशन चांगला दिलंय. उपक्रम आहे. खूप अजून चांगले चांगले इंटरव्ह्यूज करत राहा, एवढंच मी म्हणेन. सर, खरंच खूप खूप तुमचं धन्यवाद. आणि तुम्ही जे सजेशन दिलं ते नक्कीच आम्ही अंमलात आणू. तुम्ही जे नावं सुचवली त्यामधून नक्कीच इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू. आणि विशेष तुमच्याबरोबर सर अजून भरपूर बोलायचं होतं. नक्कीच पुढे कधी एक वेळ आली प्रश्न तर. आहे कोणीतरी, रायगड कबड्डी आहे का एनएडी कबड्डी स्टेट टीम मध्ये सिलेक्शनसाठी जिल्हा बदलणे किती योग्य आहे, असा प्रश्न आहे. तेच आहे की जसं क्लब, जिल्हा, नो डाऊट मला माहिती आहे काही काही जिल्ह्यातून चान्स मिळत नाहीये खेळाडूंना वगैरे, पण तुम्ही कंटिन्युअसली परफॉर्मन्स इतका केला पाहिजे. कारण जिल्हा पातळीवरती सदस्य 15 असतात माझ्या मध्ये, मला पण माहिती नाही, पण सिलेक्शन कमिटीची ह्या वर्षी, पण पुढच्या वर्षी तरी तुम्हाला दाद घ्यायला भाग पडलं पाहिजे. तुम्ही जर एका वर्षात दुसऱ्या वर्षात बदल, कारण तुम्ही या लेवलचा खेळ बनवला पाहिजे ना की त्यांना तुमची दखल घेणं भाग पडलंच पाहिजे. बरोबर. त्यांना तुमची दखल घेणं भाग आणि गरजच आहे त्यांना, तर त्यांना दखल घ्यावी लागणारच आहे. कारण जेव्हा त्यांना वाटेल की हा खेळाडू माझ्या जिल्ह्यात खेळेल तर माझा जिल्हा नक्कीच फायनल खेळेल राज्याचा, बरोबर. त्या लेवलचा मला परफॉर्मन्स. जिल्हा बदलून दुसरीकडे पण कॉम्पिटिशन आहेत ना, कोणता जिल्हा असा आहे की त्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन नाहीये.
तुम्ही तिकडे जाऊन पुन्हा कुणाच्या तरी मग तिथे गेलात तर ते होण्यापेक्षा सतत पॉझिटिव्ह वेने कंटिन्युअसली प्रॅक्टिस आणि आपण आपलं किती चांगला गेम करू शकू त्यावरती लक्ष देणे हेच माझ्या हातात आहे. कारण आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत, जिल्हा किती बदलणार किंवा क्लब किती बदलणार, बरोबर आहे, बरोबर आहे. शेवटी त्या जिल्ह्यात गेल्यावर त्या जिल्ह्यातनं अगोदर खेळणारे खेळाडू म्हणणार ना आम्ही इकडून खेळतोय आणि आता हे नवीन आलेले खेळाडू यांचे सिलेक्शन. बरोबर आहे, एक्झॅक्टली. तर खरंच मी तो प्रश्न पाहिला होता, मी विचारणार होतो, पण तुम्हाला नाही मी जायचं त्यामुळे मी तो वाचला प्रश्न तो, कारण म्हटलं तेच आहे, कारण खूप चालू आहे जिल्हा बदलणे. प्रत्येक जिल्ह्याकडनं खेळाडू आले पाहिजेत ना, नाही तर ठराविक 5 जिल्ह्यातनं आले तर कसे होतील ना, 6-7 जिल्ह्यातनं. पूर्ण एक्झॅक्टली. महाराष्ट्राची टीम आहे, 27 जिल्ह्यांची टीम आहे, प्रत्येक ठिकाणावर एक दोन तरी चेहरे येत राहिले पाहिजेत ना. बरोबर आहे, बरोबर आहे. तर फार 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 इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तुम्ही जो सांगितलं आणि त्या प्रश्नाला देखील तुम्ही उत्तर दिलं. सर तुमच्याशी खरंच जसं मी म्हटलं की वेळ कमी पडेल किती बोलायचं झालं तरी. यापुढे जर आम्हाला कधी संधी भेटली तर पुन्हा एकदा नक्कीच तुमचा नक्कीच इंटरव्ह्यू नक्कीच. आम्ही सॉरी, अरेंज करू. ऍक्च्युली आता आमची पुन्हा टीम मीटिंग आहे. येस, सो एक्झॅक्टली सर. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही जो वेळ दिलात आणि ऑल द बेस्ट ह्या सीझनसाठी. आणि आम्ही असं विश करतो की पुणेरी पलटण पुन्हा एकदा आम्ही ती ट्रॉफी उचलताना चॅम्पियन्स. या सीझन पाहूया. थँक्यू आणि तुम्हाला देखील ऑल थँक्यू द सो बेस्ट मच. सर. थँक्यू सर. थँक्यू सो तर मच. थँक्यू सो ही मच. जी इंस्टाग्राम लाईव्ह आहे मी शेअर करेल, तुम्ही कोलॅब करेल तुम्हाला या पोस्टवरती. तर ओके, तुम्ही ऍक्सेप्ट करा जेणेकरून जास्त लोकांपर्यंत ही पोहोचेल. नक्कीच नक्कीच या, चालेल. थँक्यू सर. ओके, थँक्यू.